नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी दत्तात्रय बाबूराव घाडगे, हरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलं आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेलं आहे. सगळे संत पंढरपूरला जातात, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला येतात आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आमची ही 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. डिसेंबर 18 मध्ये पहिला प्लॉट लावलेला आहे. मग बाकी हळूहळू एक एक प्लॉट आम्ही वाढवत गेलो आणि आज आपल्या बागेमध्ये 18 व्हरायटीचे आंबे आहेत आणि ज्याच्यामध्ये 2 व्हरायटीचे पेटंट आपल्याला मिळाले आहेत. एक 3 किलोचा आंबा शरद आंबा आहे आणि आत्ता जिथं आपण उभा राहिलो तो सावता आंबा आहे की ज्याचा कलर अगदी लहानपणापासून आपण बघू शकता की असा रेडिश कलर राहतोय आणि ह्याची 2 किलोच्या आंब्यातली कोय आहे 150 ते 200 ग्रामची. 3 किलोच्या आंब्यातली ही कोय आहे आमची 150-200 ग्रामची. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशनला गेलं तर त्याचा आपण पल्प बनवू शकतोय, क्यूब बनवू शकतोय, स्लाइस बनवू शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 जास्तीचे पैसे येऊ शकत आहेत. अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. आज आपली ही सगळी बाग जी आहे की ज्याला आपण म्हणू की अल्बर्ट आइन्स्टाईननं त्यावेळेला सांगितलेलं आहे की जगामध्ये ज्या दिवशी मधमाशी संपेल जग संपेल आणि मग आम्ही बाग लावत असताना मधमाशी या भागात कशी येईल त्याचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी 200 लिंबोणी आहे, चंदन आहे 150, जांभळ 600 आहे, शेवगा 4000 आहे, 1000 चिंच आहे. ज्या योग्य ह्या फ्लॉवरिंग स्टेजला मधमाशी आमच्याकडे भरपूर प्रमाणात असते. आज आपल्या आंब्याच्या बागेचे हे सगळं जे रेसिड्यू फ्री टेस्ट सगळ्या झालेल्या आहेत ह्याचा आपण ज्याला म्हणू DNA टेस्टिंगसाठी आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडे आपण त्याचं पाठपुरावा करतोय. नजीकच्या 2 महिन्यात आम्हाला तोही रिपोर्ट मिळून जाईल. एकंदरीत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर उत्पन्नाचं गणित बघितलं आपण, कारण शेतकऱ्याला पिकवता येतं विकता येत नाही आणि ते काम आम्ही पहिल्यांदा केलं. आम्ही मध्ये कुठलाही माणूस ठेवला नाही. आज आमचा माल ह्या बागेची ख्याती झालेली आहे. आमचा माल जो आहे हा बाजारामध्ये ज्या वेळेला 50-60 रुपये दर असतो त्यावेळेला आमच्याकडे 150, 200, 250 रुपये किलोनं आपला माल गेला जातो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 जास्तीचे पैसे मिळतात. आज आपण आला ड्रीप ज्याला म्हणतो नवीन तंत्रज्ञान आहे तेही मी 2 महिन्यापूर्वी आपल्या बागेत बसवलेलं आहे. त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मला मिळालेले आहेत आणि त्यामुळं आम्हाला कमी पाण्यामधलं हे जे आपलं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आपण आलात. आता आमचा आंबा साधारणपणे सेटिंगच्या स्टेजला आहे. एप्रिलच्या 15-20 तारखेपर्यंत आपला माल बाजारात जाईल. आम्ही आत्ताच आपल्याला आमंत्रण देतो आहे, आमचे आंबे खायला या. वेगवेगळी व्हरायटी आहे, आमच्या आंब्याची चव चाखा. धन्यवाद. सर, तुमच्याकडे पहिले ड्रीप होतं? माझ्याकडे जे पहिलं ड्रीप आहे ते अजूनही आहे, मी काढलेलं नाही. बरं. 2 ड्रीप बाजूला टाकले. एन ड्रीप मध्ये आणि त्या बाकीच्या ड्रीप मध्ये तुम्हाला काय फरक वाटला? त्याच्यामध्ये आम्ही 2 बाजूला आम्ही त्या लाईन असताना सुद्धा जेवढं पाणी पडत नव्हतं तेवढं आता एका एन ड्रीपच्या लाईनमुळं 700 फुटापर्यंत पाणी आम्हाला मिळू शकतंय. जे पाणी शेवटच्या झाडाला 6 लिटर 6.5 लिटर मिळतंय, पहिल्या झाडालाही तेवढंच मिळतं. बरं सर, एन ड्रीपच्या शेतामध्ये जसं टँक होती, पाईप होते, तसे तुम्ही त्या सिस्टीमवर लावलं का? आहे ती सिस्टीम. मी फक्त त्याच्यामध्ये 2 सबमेन मी अवॉइड केलेले आहेत आणि एकच लाईन टाकली वरच्या कडेच्या लाईनला जोडलेला आहे आमच्या सबमेनला. त्यामुळे एवढा फायदा होईल नवीन शेतकऱ्यांना की तुमचा जे पाईपलाईनचा मधला खर्च आहे तो सगळा वाचून जाईल. त्याच्यानंतर ज्या 2-3 लाईन आपल्याला टाकावं लागतात, झाड जसं मोठं होईल त्याला पाण्याची कपॅसिटी वाढवत जावं लागतं. तर हे सगळे उद्देश आमचे झाले. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला जो आम्ही एक शेतकरी म्हणून दुष्काळी भागात काम करतो ते जी पाण्याची बचत हे सगळं करत असताना आम्हाला पाणी म्हणजे ज्याला म्हणतो आमचं धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे. कारण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उजनी धरण आमच्या तालुक्यात आहे, पण आमचा तालुका उंचीवर असल्यामुळं आम्हाला पाणी आमच्याकडनं कॅनॉल गेलेत आता, पण 2 वर्षातनं 3 वर्षातनं कधी तर पाणी येत आहे. पण आज ह्या एन ड्रीपमुळं आम्ही जे आमची बाग आज तुम्ही जर ह्या वेळेला आला असता तर ती बाग पूर्ण स्ट्रेसमध्ये असते. आज ही बाग खूप चांगल्या अवस्थेत आहे. त्याचं श्रेय कदाचित मी KVK बारामती तिथले वाबळे सर आणि तुम्ही जे पुष्प
पुष्पेश पाटील साहेब आहेत, तुम्ही आहात अमरावती नागपूरकडचे, आम्ही त्या एन ट्रिपला देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू.